नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटिल ने नागपुर में बारिश के बाद हुए जल भराव को लेकर प्रतिक्रिया दी। उन्होंने नाला सफाई में लापरवाही और सीमेंट सड़कों की बढ़ी हुई ऊंचाई पर सवाल उठाते हुए कहा कि उचित नियोजन नहीं होने के कारण बारिश का पानी लोगों के घरों में घुसा और नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ा। साथ ही उन्होंने शहर के विकास कार्यों की प्लानिंग को लेकर भी सवाल उठाए। जे नाले आहेत त्या नाल्यांची सफाई मान्सूनपूर्व नियोजन महानगरपालिकेच्या माध्यमातून दरवर्षी केल्या जाते आणि मान्सूनपूर्व तयारीअंती ह्या शहरातील नागरिकांना ह्या पावसाचा त्रास होऊ नये, वस्त्यांमध्ये पाणी घुसू नये याची पूर्वतयारी केली जाते। दरवर्षीपेक्षा यावर्षी मान्सून लांबणीवर पडला। सुमारे 1 महिना उशिरानं नागपूर शहरामध्ये पाऊस आला। मात्र महानगरपालिकेची प्रशासनाची कुठलीही पूर्वतयारी याच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये दिसली नाही आणि त्याची पोल काल खुलली। आपल्या लक्षात येईल की नागपूर शहरामध्ये 2 महत्त्वाचे नेते, एक केंद्राचे आणि एक राज्याचे 2 महत्त्वाचे नेते आहेत, नितीन गडकरी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब। आणि नागपूर शहराच्या विकासाचं श्रेय हे दोन्ही नेते सातत्याने घेताना दिसत आहेत। कुठल्याही शहराचा विकास करायचा झाला त्याचा विकास आराखडा तयार होतो, त्याचं नियोजन तयार केले जाते आणि 20 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने त्याचा विकास केला जातो। मात्र ह्या शहरामध्ये फक्त सिमेंट रस्ते आणि सिमेंटीकरणाच्या माध्यमातून त्याचं कुठलेही नियोजन न करता रस्त्याची उंची वाढवण्याचं काम केलं। त्याचं जे ड्रेनेज डिस्पोजल असलं पाहिजे ते ड्रेनेज डिस्पोजल व्यवस्थित न केल्यामुळे आज ज्या वस्त्यांमध्ये याआधी कधी पाणी घुसत नव्हतं अशा वस्त्यांमध्ये पाणी घुसलं आणि 3 फूट 4 फुटापर्यंत मी काल रात्रीपर्यंत आणि आज सकाळपासून सुद्धा मी दक्षिण पश्चिम नागपूर आणि त्यातल्या विविध वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केली। अत्यंत भयावह स्थिती आहे। प्रशासनाची कुठलीही तयारी नाही। त्याचे प्रमुख कारण ज्यावेळेस लक्षात आले की जे नाल्याची जी सफाई होत होती त्याचा गाळा उपसा करण्याची जी प्रक्रिया होत होती ह्या उन्हाळ्यामध्ये जवळजवळ ठप्प होती। हा भामटीपासून निघालेला जो नाला आहे स्वावलंबी नगर पासून सरकार नगर त्या परिसरामध्ये त्या नाल्याची सफाई दरवर्षी केल्या जात होती। मात्र मागील 2-3 वर्षापासून सफाई न झाल्यामुळे त्या नाल्याच्या बाहेर 5-5 फुटापर्यंत पाणी आलं। त्यामुळे स्वावलंबी नगर, दिनदयाल नगर, आपलं स्वरूप नगर, सहकार नगर या परिसरामध्ये ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी जात नव्हतं तिथे सुद्धा पाणी गेलेलं आहे। कुठल्याही लेआउटचा विकास होत असताना आधी ज्यावेळेस मंजूर झालं लेआउट त्यावेळेस त्याचा विकास नकाशा सुद्धा मंजूर केला जातो। त्या विकास नकाशामध्ये काय काय असते, ड्रेनेज डिस्पोजल कसं राहील, सीवर डिस्पोजल कसं राहील, रस्त्याची उंची काय राहील आणि जेव्हा एकदा लेआउट सँक्शन झालं त्याची रस्त्याची उंची निश्चित झाली की त्यानंतर बिल्डिंग प्लॅन मंजूर करत असताना त्याच्या जोत्याची उंची निश्चित केल्या जात होती, त्याच्या प्लिंथची उंची निश्चित केल्या जात होती। मात्र यांनी हे संपूर्ण स्ट्रक्चर बदलत